नमस्कार. मी जगन्नाथ पाटील. आपल्या JP ट्युटोरियल्स या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण माझ्या चॅनेलला भरभरून पाठिंबा देत आहेत, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आज मी आपल्याला एक अशी न्यायदानाची कथा सांगणार आहे की ज्यामध्ये न्यायदान देणारा माणूस किती चाणाक्ष असू शकतो, बुद्धिमान असू शकतो आणि योग्य तऱ्हेने न्याय निवाडा करू शकतो. अर्थात पूर्वीच्या जमान्यामध्ये कोर्ट कचेऱ्या फारशा कोणी करत नसत. आपले आपापसातले जे काही तंटे बखेडे, वादविवाद किंवा वाटप हे गावातील, परिसरातील अशी काही सज्जन माणसं, अशी काही न्यायप्रिय माणसं आणि तुलनात्मक दृष्टीने निस्पृह माणसं न्याय देत असत. अर्थात एक गोष्ट आपण समजून घेऊया की न्याय देण्यासाठी ज्याला न्याय द्यायचा आहे त्याच्याशी तुल्यबळ असा माणूस हवा. आता एका श्रीमंत माणसाने मरताना एक अट घालून ठेवली होती. त्याला 3 मुलगी होती आणि अट अशी विचित्र होती. खरं म्हणजे ती अन्यायकारकच आहे, समान वाटपाच्या दृष्टीने ती बरोबर नाही, पण त्याची इच्छा होती. कारण काही असू द्या. त्याने असं लिहून ठेवलं की मोठ्या मुलाला संपत्तीमध्ये अर्धा वाटा मिळावा, राहिलेल्याचा अर्धा वाटा 2 नंबरच्या मुलाला मिळावा आणि त्याचाही अर्धा वाटा 3 नंबरच्या मुलाला मिळाला पाहिजे. आता न्याय देणारी लोकांनी जे मंडळ असतं, गावपंचायत असते किंवा काही तरबेज माणसं असतात न्याय देण्यामध्ये. आता एक गोष्ट आहे की सामान्य माणसाच्या न्यायासाठी आपल्यापासून थोडीशी असामान्य माणसं लागतात. पण हे जे बडे लोक आहेत, धनको आहेत, उद्योगपती आहेत, व्यापारी आहेत, यांच्या न्यायासाठी त्याच तोडीची माणसं हवी असतात. म्हणजे कोणाला आमदार हवा, कोणाला नामदार हवा, कोणाला मंत्री हवा, कोणाला राजकीय माणूस हवा, कोणाला न्यायमूर्ती, निवृत्त न्यायमूर्ती हवे, असं हे वातावरण असतं हे न्याय देताना. तर ह्या श्रीमंताला त्या 3 मुलांना न्याय देताना जमलेल्या पंचांनी योग्य तो निवाडा केला. जमिनीचं वाटप झालं, संपत्तीचं वाटप झालं, दागदागिन्यांचं वाटप झालं, घरादाराचं वाटप झालं आणि प्रश्न येऊन अडकला कुठे, तर त्याच्याकडे 7 हत्ती होते आणि त्याची ही जी अट आहे की पहिल्या मुलाला अर्धा भाग, त्याच्याही अर्धा दुसऱ्या मुलाला आणि मग तिसऱ्या मुलाला. तर यासाठी 7 पैकी 3.5 हत्ती देणे म्हणजे एका हत्तीचा बळी देणे. या हत्तीला बळी देणे हे काही परवडणारं नाही आहे न्यायाच्या दृष्टीने सुद्धा. आणि दुसऱ्याला देताना परत त्याचे 2.5 असे 3.5 होणार आहेत. तेव्हा न्यायासाठी आलेले पंच चक्रावून गेले, थकून गेले आणि हा न्याय अर्ध्यावर राहिला. मात्र त्या गावामध्ये एक त्यांच्याच तुलनेत बरोबरीचा एक माणूस होता. ह्या 3 मुलांनी आपली कहाणी त्या माणसाला सांगितली. त्याने ऐकून घेतलं. तो पण हत्तीवाला होता बरं का, त्याच्याकडे पण हत्ती घोडे होते. आणि त्याने सांगितलं, उद्या ग्रामसभा बोलवा, तुमचे नातेवाईक बोलवा, मी येतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेला
हा न्याय देण्यासाठी येताना आपल्याबरोबर त्याने आपला एक हत्ती आणला आणि त्या हत्तीमध्ये साताच्या जोडीला त्याला ठेवलं. आणि मग मोठ्या मुलाला सांगितलं, काय तुझी पहिली अट आहे तुझ्या वडिलांची? ते म्हणे, असलेल्या हत्तीतून अर्धे हत्ती मला मिळाले पाहिजेत. न्यायमूर्तीने क्षणात सांगितलं, चल यातले 4 हत्ती तुझ्या बाजूला घेऊन टाक. आता राहिले 4. दुसऱ्या मुलाला सांगितलं, आता तुला किती मिळतील? हो म्हणे, या राहिलेल्या 4 अर्धे म्हणजे 2 मला मिळतील. ठीक आहे, तुझे 2 घेऊन जा. आणि तिसऱ्याला सांगितलं, तुला किती मिळतील रे? तो म्हणतो, 2 त्याला दिल्यानंतर मला त्याच्या अर्धे मिळतील, 1 मिळेल. मग माझ्याकडे आत्ता जे 2 हत्ती आहेत त्यातला 1 माझा आहे ना, तो माझा बाजूला काढ आणि हा तुझा हत्ती घेऊन जा. अशा तऱ्हेने या 7 हत्तींची वाटणी अत्यंत समजदारपणे, चाणाक्षपणे आणि समतोलपणे या माणसाने करून दिली. मला वाटतं आपल्याला ही गोष्ट आवडली असेल. न्याय देताना न्यायमूर्तींना कसं आपलं हातचं द्यावं लागतं आणि परत घ्यावं लागतं हे या कथेतून आपल्या लक्षात येईल. धन्यवाद मंडळी. आपण माझं चॅनल आनंदाने पाहताय, भरभरून प्रेम करताय, याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो.